तर बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती व्लॉग मराठीतून कर, तर हा व्लॉग खास त्यांच्यासाठी. पण त्याआधी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी लवकर उठून दुर्वा साफ करून सुंदर अशी रांगोळी काढायला मी बसले. रांगोळी काढून झाल्यानंतर आम्ही जातोय हरतालिकेच्या विसर्जनाला. जाता जाता आमच्यासोबत होते आमचे हे 2 गोंडस असे डॉग्स. आणखीन पुढे गेल्यानंतर एक झाड पडलेलं आम्हाला दिसलं. त्यातूनही वाट काढत मज्जा करत आम्ही पोचलो नदीवर. हरतालिकेचं विसर्जन करून इथे आम्ही पाण्यात मज्जा करत होतो. आणि आता फायनली प्रतीक्षा संपली. आपण सगळे ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला. कारण आम्ही चाललोय बाप्पा आणायला. कोकणात असे सगळे एकत्र बाप्पा आणायला जातात. बाप्पाला पाहायची जेवढी घाई असते ना, त्याहून जास्त ओढ त्याला आपल्या घरी आणायची असते. बाप्पाची नजर काढून पाटलांचा लाडका बाप्पा फायनली घरात विराजमान झाला. पण थांबा, आपलं काम इथेच संपलेलं नाही. इथे मी आपली काही कामं करून आणि थोडासा टाईमपास करून गेले आईला मदत करायला. इथे आम्ही बाप्पा आणि पर्यायाने आपल्याला आवडणारे मोदक करायला बसलो. कोकणात पारंपरिक पद्धतीने मोदक कसे बनवतात याची संपूर्ण रेसिपी उद्या आपल्या पेजवर येणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. आणि आम्ही पटपट नैवेद्य दाखवून आरती केली. मस्त असे मोदक खाऊन इथे मी चेंज करून झोपायला जाणार तेवढा जोरदार पाऊस आला. चला तुम्ही पाऊस एन्जॉय करा, मी उद्याची तयारी करते.